सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सौ लीला राजे यांचा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी परत एकदा मी चाचणी क्रमांक 2 घेऊन आली आहे. चाचणी क्रमांक 2 सेतू अभ्यासक्रमाची दुसरी चाचणी आली आहे आणि आपण आज विषय भूगोल या विषयाची चाचणी सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांच्या उत्तरांसहित ही चाचणी असणार आहे. तर चला सुरुवात करूया. सेतू अभ्यासक्रमाच्या इयत्ता 10वीच्या विषय भूगोल या विषयाच्या चाचणीला. चला, तर दिवस 30वा आहे आणि तुम्हाला ही विद्यार्थी स्वयं अध्ययन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 10वी विषय भूगोल. वेळ तुम्हाला 30 मिनिटात सोडवायची आहे. गुण 15 आहे. तर ही चाचणी खूप महत्त्वाची आहे. जसं की सांगितलं आहे की प्रत्येक चाचणी ही फुलस्केपवरती लिहायची आहे आणि नंतर तीनही चाचणी एकत्र स्टेपल करून ती स्कूलमध्ये सबमिट करायची आहे 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर. त्यामुळे चाचणी ही खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने चाचणी लिहायची आहे. याचं मूल्यांकन होणार आहे. हे मार्क्स पकडले जाणार आहेत. ओके, चला सुरुवात करूया. आपला प्रश्न पहिला आहे, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. बघा, इथे तुम्हाला एकूण 5 पर्याय दिलेले आहेत. पर्याय नाही, 5 प्रश्न दिलेले आहेत आणि 4 पर्याय दिलेले आहेत. तर प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण बघणार आहोत. विषुववृत्तीय प्रदेशात सर्वात जास्त टिंबटिंब प्रकारचा पाऊस पडतो. दुसरा प्रश्न असा आहे, नागरीकरणाची वाढ या कारणामुळे होत आहे. तिसरा प्रश्न असा आहे, निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास टिंबटिंब म्हणतात. चौथा प्रश्न असा आहे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी स्थापन झालेल्या वस्त्यांना टिंबटिंब म्हणतात. आणि शेवटचा प्रश्न 5वा असा आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 पेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला टिंबटिंब म्हणतात. तर आपण सर्व प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. चला जाऊया उत्तरं बघायला. ही तुमच्या 5ही प्रश्नांची उत्तरे आहेत आणि व्यवस्थित स्क्रीन पॉज करून ही उत्तरं लिहायची आहे. 5ही प्रश्नांची उत्तरं आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर वाचूया आपण. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पाऊस पडतो. पाऊस हा दररोज दुपारी 3 नंतर येणारा पाऊस आहे. दररोज दुपारी 3 नंतर हा पाऊस पडतो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. आणि आरोह सर्वात मोठा पाऊस असतो. मोठमोठाले थेंब असतात आणि त्याच्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात घनदाट वने असतात. चला, विषुववृत्तीय प्रदेशात आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, आरोह प्रकारचा पाऊस. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वाचूया. नागरीकरणाची वाढ, व्यापार, औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान या सर्व कारणांमुळे होत आहे. शेवटचा पर्याय, चौथा पर्याय येतो, वरील सर्व कारणांमुळे होते असा पर्याय आहे. पर्याय तुम्हाला दाखवते इथे आपण हे बघत आहोत. पहिला पर्याय आवर्त अरोह नाही. इथे अरोह नाही आहे, आरोह आहे. आरोह क येतो. दुसरा पर्याय येतो, वरील सर्व कारणांमुळे म्हणजे व्यापार, औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. वरील सर्व कारणांमुळे नागरीकरणात वाढ होते. ओके, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. कोणतं व्यापार संतुलन असतं? अनुकूल व्यापार संतुलन असतं. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्थापन झालेल्या वस्त्यांना रेषीय किंवा रेषाकृती वस्ती असे म्हणतात. बघा, आपण वस्त्यांचे प्रकार नागरीकरण या प्रकरणात बघितले होते. वस्त्यांचे प्रकार की केंद्रित वस्ती, एकरेषीय वस्ती आणि विस्तारलेली वस्ती. तर हा रस्ता, समजा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशा वस्त्या असतात. ही एकरेषीय किंवा रेषीय वस्ती, रेषाकृती वस्ती असते. ओके, त्याच्यानंतर 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. तर आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवलेली आहे. स्क्रीन पॉज करायची आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. इथे तुम्हाला दाखवून देते की इथे
आपल्याला फक्त टिक करायची आहे, टिक करायचे आहे. बघा, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पहिला आरोह, दुसरा वरील सर्व कारणांमुळे, तिसरा आहे आपला अनुकूल व्यापार, बरोबर. आणि चौथं काय आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रेषीय वस्ती. आणि पाचवं आहे आपलं बहुपक्षीय व्यापार. केलं? ओके, इथे एकदा बघून घ्या. ओके, चला पुढे जाऊया. प्रश्न दुसरा आहे तुमचा, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 5 विधानं आहे. विधानं कोणकोणती आहे बघा. रेल्वे वाहतूक हा सांस्कृतिक पर्यावरणाचा प्रकार आहे. दुसरा आहे आयात व निर्यात मूल्य सारखेच असल्यास त्यास संतुलित व्यापार म्हणतात. तिसरं, जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे उतरत्या छपरांची असतात. चौथं, भारतात आग्नेय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. आणि पाचवं, आयकर कार्यालयाची सुविधा ग्रामीण इथे भागात पाहिजे, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असतात. तर ही 5 प्रश्नांची आपल्याला चूक की बरोबर लिहायचं आहे. तर चला बघूया उत्तरं काय काय आहे. चूक की बरोबर लिहा. ही 5ही प्रश्न आहे तुमच्या समोर आणि त्याचं चूक की बरोबर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी. तर पहिला प्रश्न, हा रेल्वे वाहतूक हा सांस्कृतिक पर्यावरणाचा प्रकार आहे. तर चूक आहे. रेल्वे वाहतूक फक्त आपण सांस्कृतिक पर्यावरण याच हेतूने करतो का? नाही, त्याचे अनेक हेतू असतात. दररोजचा प्रवास देखील असतो, कामानिमित्त प्रवास, तो सांस्कृतिक पर्यावरणात येत नाही. ओके, तर चूक आहे. दुसरं बघा, आयात व निर्यात मूल्य सारखेच असल्यास त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. बरोबर, दोन्ही मूल्य जितकं आयात केलं तितकेच निर्यात केलं तर संतुलित व्यापार झाला. काय झाला? संतुलित व्यापार झाला. तिसरं, जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे उतरत्या छपराची असतात. आपण बघितलं आधी सर्व भारतातील कोणकोणत्या भागात कोणकोणत्या प्रकारची घरे असतात. तर हे बरोबर आहे. जिथे जास्त पाऊस असतो तिथे अशी उतरत्या छपरांची घरे असतात. आपण कोकण किनारपट्टी लगत सर्व घरे बघितली होती. मग ते केरळ असो, ते कर्नाटक असो, तमिळनाडू असो, तर उतरत्या छपरांची घरं होती. कारण तिथे सर्वात जास्त आपली महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी असो जास्त पाऊस पडतो. आणि जेव्हा ही उतरत्या छपरांची घरे असतात तेव्हा तो पाऊस जो पडतो तो सगळा ओघळून जातो. ओके, चौथं बघा, भारतात आग्नेय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. चूक आहे हे. भारतात जो पाऊस पडतो तो नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडतो. नैऋत्य मान्सून वारे, मान्सून वारे, व्यापारी वारे नाही. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो. नैऋत्य मान्सून वारे, आग्नेय व्यापारी वारे नाही. चूक आहे. आयकर कार्यालयाची सुविधा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असतात. चूक. आयकर कार्यालय म्हणजे इन्कम टॅक्स हे डिपार्टमेंट ग्रामीण भागात कसं काय असू शकेल? हे तर शहरी भागात असतं, बरोबर. ग्रामीण भागात तर शेतकरी लोक असतात आणि ते इन्कम टॅक्स भरणारे पण नसतात जास्त, कारण त्यांचं इन्कमच कमी असतं शहरी भागात. म्हणून हे चूक. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. स्क्रीन पॉज करा आणि उत्तरं बरोबर लिहून घ्या. चूक की बरोबर. चला पुढे जाऊया. हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, नागरीकरणामुळे गुन्हेगारी ही समस्या कशी निर्माण होते ते स्पष्ट करा. नागरीकरणामुळे. चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळवूया. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की नागरीकरणामुळे गुन्हेगारीची समस्या पुढील प्रमाणे निर्माण होते. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत. यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमावले जातात. यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. तर हे उत्तर आहे त्याचं की गुन्हेगारीची समस्या नागरीकरणामुळे कशी वाढते. जे लोक मायग्रेट होऊन येतात, स्थलांतर करून येतात, बरोबर. पहिल्यांदा तर त्यांचे राहणे खाण्यापिण्याचे वांदे असतात, त्यांना सोयच नसते. मग ते काय करतील? पैसे कमावण्यासाठी चोरी करतात, घरफोडी करतात, मारामाऱ्या करतात, खून करतात आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचे ते बळी पडतात. ओके, आणि याद्वारे नागरीकरणाच्या समस्या निर्माण होतात, गुन्हेगारीच्या समस्या निर्माण होतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय,
इथे दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की अदृश्य व्यापार म्हणजे काय? अदृश्य व्यापार म्हणजे काय, त्याचं उत्तर एका वाक्यात आहे बघा. जेव्हा सेवा म्हणजे सर्व्हिस, सेवांची देवाणघेवाण होते त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. सेवांची देवाणघेवाण होते त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. उत्तर लिहा दोन्ही पण. स्क्रीन पॉज करायची आहे आणि उत्तर लिहायचं आहे. आणि शेवटचं आहे आपलं प्रश्न चौथा. प्रतिरोध पर्जन्याची आकृती काढा. जो भारतामध्ये पाऊस पडतो तो प्रतिरोध पर्जन्याने पडतो. तर त्याची आकृती मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. हा भाग आपण शिकलेलो आहे 8वा. हा भाग आपला झालेला आहे, आठवायचा आहे. तर ही आकृती पण शिकलेला आहे आणि त्याचा भाग देखील शिकलेला आहे. बघा, भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत. या वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. आणि ही आकृती काढायची. ही बघा, ही आकृती कशी समजून सांगते की समजा हा मोठा कडा आहे किंवा डोंगर आहे, बरोबर. हे समुद्र आहे. समुद्रातून जी गरम वाफ, उष्ण वाफ बाष्पाच्या रूपात जाते, त्याने हे ढग बनतात. आणि जेव्हा हे थंड वारे या ढगांना लागतात तर हा पाऊस कोसळायला लागतो. कारण ही वाफ इथे अडते, ही हवा इथे अडते या डोंगराला, म्हणून इकडे जास्त पाऊस पडतो. आणि इकडे तितकीशी वाफ किंवा तितकीशी हवा जाऊ शकत नाही आणि ह्या ढगांना तितकासा वारा लागू शकत नाही. त्याच्यामुळे इकडे या बाजूला कमी पाऊस पडतो. तर मी तुम्हाला कारण पण दिलं होतं बघा, महाबळेश्वरपेक्षा वाईला कमी पर्जन्यमान का आहे. ओके, तर त्याचं कारण काय आहे? महाबळेश्वरचे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे उंचचे उंच डोंगर आहेत. समुद्रातून जी काही गरम वाफ होते आणि वारे अडले जातात ते या महाबळेश्वरच्या उंचचे उंच डोंगरांनी अडले जातात. आणि त्याच्यामुळे वाई हा महाबळेश्वरच्या पायथ्याचा भाग आहे आणि तिकडे ते जाऊ शकत नाही किंवा कमी प्रमाणात जातात, म्हणून वाईला कमी प्रमाणात पाऊस पडतो. ओके, तर प्रतिरोध पर्जन्याची आकृती आहे, काढायची आहे. तर ही विद्यार्थी मित्रांनो आजची चाचणी होती. आजची चाचणी आपण व्यवस्थित प्रकारे सोडवलेली आहे. प्रत्येक स्क्रीन मी तुमच्यासमोर इथे ठेवत आहे. पॉज करायची आहे आणि उत्तरं लिहायची आहे. त्याच्यानंतर ही प्रतिरोध पर्जन्य, त्याच्यानंतर हे चुकी की बरोबर, त्याच्यानंतर ही प्रश्नांची उत्तरे. आणि या प्रकारे खूप सोपी अशी भूगोल विषयाची आपण चाचणी क्रमांक 2 सोडवलेली आहे. भूगोल विषयाची चाचणी क्रमांक 2 आपण सोडवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही चाचणी व्यवस्थित फुलस्केपवरती लिहायची आहे आणि तुमचं व्यवस्थित नाव, नंबर, इयत्ता, तुकडी टाकायची आहे आणि चाचणी पहिल्या चाचणीला स्टेपल करून ठेवायची आहे. ओके, व्यवस्थित चाचणी लिहा, व्यवस्थित अभ्यास करा, सर्व सेतू अभ्यास पूर्ण करा आणि तिसऱ्या चाचणीसाठी परत प्रिपेअर व्हा. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.